शेतमालाच्या भावाच्या संदर्भात या ठिकाणी आपण सांगितलं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र सरकारने आता कांद्यावरची 20% जी काही ड्युटी होती ती हटवली आहे आणि ड्युटीच्या काळातही सगळ्यात महत्त्वाचं आहे की कांदा स्थिरीकरण योजना आपण राबवली आणि रबी हंगामामध्ये रबी 24 मध्ये नाफेडकडनं 2,22,331 मेट्रिक टन तर एनसीसीएफ कडनं 2,42,136 मेट्रिक टन असं 4,46,967 मेट्रिक टन कांद्याची खरेदी ही आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आता मला असं वाटतं की हा निर्णय झाल्यामुळे सातत्याने आम्ही केंद्र सरकारला विनंती करत होतो आणि केंद्र सरकारने ती विनंती मान्य केली, त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो. कापसाच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की 7,121 रुपये मध्यम धाग्याकरता आणि 7,521 रुपये प्रति क्विंटल लांब धाग्याकरता असे दर निश्चित केले आहेत, जे गेल्या हंगामापेक्षा 501 रुपये जास्त आहेत. 18 मार्च 25 पर्यंत 143.81 लाख मेट्रिक टन कापूस खरेदी आपण केली आहे आणि याचे 10,660 कोटी रुपये ऑलरेडी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी दिलेले आहेत. आता प्रामुख्याने 19 जिल्हे महत्वाचे आहेत, त्या जिल्ह्यांमध्ये ही कापूस खरेदी चाललेली आहे. 30 नवीन केंद्र उघडण्याच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि ते देखील आपण लवकरच उभारू. सोयाबीनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की सोयाबीनमध्ये आपण ती जी काही खरेदी केली फक्त महाराष्ट्राला 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आणि त्या माध्यमातून मला हे सांगितलं पाहिजे की संपूर्ण देशात जेवढी खरेदी झाली त्याच्या 126% खरेदी महाराष्ट्राने केली. म्हणजे देशात 8,77,000 टन झालं आणि एकट्या महाराष्ट्रात 11,21,000 टन. गेल्या 12 वर्षात महाराष्ट्राने जेवढी खरेदी केली त्याची एकूण बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त खरेदी या एका वर्षात महाराष्ट्राने या संदर्भात केलेली आहे. हमीभाव दिलाय 550 रुपये, तो मागील वर्षीपेक्षा अधिक आहे आणि साधारणपणे त्या संदर्भात आपली जे मार्केट इंटरव्हेन्शन 25% खरेदी अशा प्रकारची जी योजना आहे त्यात खरेदी सुरू झालेली आहे. त्यामध्ये जवळपास 2,97,430 मेट्रिक टन खरेदीची व्यवस्था आपण उभारलेली आहे. नाफेडकडनं 459, एनसीसीएफ कडनं 160 अशा 619 खरेदी केंद्रांची सुरुवात झालेली आहे. तिथे खरेदी प्रक्रिया सुरू आहे. 66,572 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे आणि 1,12,863 क्विंटल एवढी तूर आपण ऑलरेडी खरेदी केली आहे. हरभऱ्याकरता 5,650 प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर झाला आहे आणि 24 मार्च 2025 पासून आता त्याच्या नोंदणीची प्रक्रिया आपण प्रारंभ केली आहे. मला सांगताना आनंद वाटतो की याही वर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आपल्या सरकारने 24-25 करता धान उत्पादक शेतकऱ्याला 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी 20,000 रुपये बोनस देण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1,800 कोटी रुपये याला लागणार आहेत आणि या निमित्ताने शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार हे उभं आहे. तर म्हणजे एक अतिशय दुर्दैवी घटना आपल्याकडे झाली ती म्हणजे कैलास नांगरे या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची आत्महत्या. त्यांची मागणी होती की संत चोखामेळा सागर प्रकल्पातील शिल्लकचे पाणी हे खडकपूर्णा नदीत सोडले जाणारे पाणी जलसंधारण विभागातील शिवणी आरमाळ येथील लघु प्रकल्प डाव्या कालव्याद्वारे सोडावे. आता याच्यामध्ये मुळातच त्यांची जी मागणी होती ती जागा कॅचमेंट एरियापासून 8 किलोमीटर दूर होती आणि आताच हे जे काही पाणी उपलब्ध आहे हे तुटीचं आहे. म्हणजे या ठिकाणी 19,000 हेक्टरला सिंचन मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून हा प्रकल्पाची सुरुवात झाली. कॅचमेंट एरियामध्ये 19,000च्या ऐवजी 7,000 हेक्टरलाच केवळ सिंचन मिळत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तूट आहे आणि ही तूट असताना 8 किलोमीटर दूर ते पाणी नेणं हे शक्य नव्हतं. या संदर्भात यापूर्वी देखील 3 वेळा त्यांनी आंदोलन केलं, त्यांच्याशी चर्चा झाली, त्यांचं समाधान झालं. आताही ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले. पालकमंत्र्यांनी जाऊन उपोषण सोडवलं आणि उपोषण सुटल्यानंतर त्यांनी ते मान्यही केलं. त्यांना हे आश्वासन देण्यात आलं की
हे पाणी पोचू शकत नाही. पण वैनगंगा नळगंगा प्रकल्पामुळे अधिकचं पाणी जे मिळणार आहे ते पाणी आपल्या भागात येणार आहे. त्याच्यामुळे त्यावेळेस तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. आता कॅचमेंट एरियातच पाणी नाही तर 8 किलोमीटर दूर हे पाणी नेता येत नाही. त्यांनी तसं मान्यही केलं, पण दुर्दैवाने त्यानंतर त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्या केली. त्याच्यामध्ये त्यांनी 3-4 गोष्टी लिहिल्या. त्यात एक त्यांनी आव्हान केलं आहे की आमच्या भागामध्ये पाण्याची समस्या आपण सोडवावी, आमच्या भागात पाणी आणावं. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की नळगंगा वैनगंगाने तर ते येईल, पण अजून काही पर्याय असतील तर ते पर्याय देखील आम्ही पाहतो आहोत. आत्ता तरी असे कुठलेही पर्याय हे त्या ठिकाणी दिसत नाही आहेत. त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आम्ही करू. दुसरं त्यांनी सांगितलं आहे की माझे जे जमिनीचे वाद आहेत ते वाद सोडवण्यामध्ये मदत करावी, तर ते कोर्टामध्ये चाललेले आहेत, त्यांच्या चुलत भावासोबतच चाललेले आहेत, तर ते कसे सोडवता येतील हा प्रयत्न आपण करू. तिसरी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली की माझ्या मुलांचा सांभाळ हा त्या ठिकाणी सरकारने करावा. निश्चितपणे त्यांच्या मुलांना दत्तक घेऊन आणि त्यांचं पुढचं शिक्षण वगैरे योग्य प्रकारे झालं पाहिजे याची व्यवस्था ही सरकारच्या वतीनं किंवा आम्ही पर्सनली त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करू. पण या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की राज्यातले सिंचन प्रकल्प जे आहेत हे गतीने पूर्ण व्हावेत. याकरता आपण नाबार्डकडनं कर्ज घेतलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आता 75 अपूर्ण सिंचन प्रकल्प जे आहेत आणि 155 पूर्ण प्रकल्पाचं वितरण प्रणालीत सुधारणा अशी आपल्याला 15,000 कोटी रुपयाची आता गरज आहे. त्यातले पहिले 7,500 कोटीचं कर्ज आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे आणि 155 प्रकल्प जे पूर्ण करायचे आहेत आपल्याला त्याकरता 2,500 कोटी हे वितरण प्रणालीतल्या सुधारणेकरता देखील आपल्याला प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे आता सिंचन प्रकल्प हे त्याचं काम गतीने व्हावं या संदर्भातला आपला प्रयत्न आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपण जवळपास 174 सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत. सिंचन क्षमता जवळपास याच्यामुळे 25.8 लाख हेक्टर त्या ठिकाणी तयार होणार आहेत आणि जवळपास या सगळ्या कामांच्या निविदा म्हणजे नुसतं देऊन आपण थांबलो असं नाही, सगळ्या कामांच्या निविदा देखील त्या ठिकाणी आपण काढलेल्या आहेत. आज आपण प्रत्यक्षात 42 लाख हेक्टरची सिंचन क्षमता तयार केली आहे आणि ही कामं पूर्ण झाल्यानंतर 25 लाख हेक्टर म्हणजे जवळपास 67 लाख हेक्टरची सिंचन क्षमता ही आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी तयार होईल याची व्यवस्था आपण निश्चितपणे केली आहे. नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून मी मागच्या काळात सविस्तर बोललो आहे. म्हणून वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्प, दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प, उल्हास खोरे वैतरणा नदीजोड प्रकल्प ज्यातनं 34 टीएमसी पाणी आपल्याला उल्हास खोऱ्यातलं आणि 19 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळवता येणार आहे. पार गोदावरी असेल किंवा कोकण ते तापी खोरे अशा प्रकारचा नार पार गिरणाचा विषय असेल, कोकण ते कोकण कोयना धरणातून कोकणात वळवण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर करणे या संदर्भातलं काम आपण चालू केलं आणि दमणगंगा पिंजाळ अशा प्रकारचे नदीजोड प्रकल्प केलेले आहेत. या नदीजोड प्रकल्पामुळे महाराष्ट्र हा कायमचा दुष्काळ मुक्त होऊ शकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आली आहे. मला कल्पना आहे की खूप मोठा निधी याला लागणार आहे. तो निधी उभारण्याच्या संदर्भात आपण निश्चितपणे त्याची कारवाई सुरू केलेली आहे. शेतकऱ्यांकरता ज्या काही आपण कल्याणकारी योजना सुरू केल्या त्याच्यामध्ये सौर कृषी पंपाची योजना आहे ज्याच्यामध्ये आपण एक रेकॉर्ड केला आहे. म्हणजे देशामध्ये या योजनेच्या अंतर्गत संपूर्ण देशाने गेल्या 1 वर्षामध्ये 50,000 पंप लावले आणि एकट्या महाराष्ट्राने 2.5 लाख पंप लावलेले आहेत. आता आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात 10 लाख पंप लावण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. आता काही सदस्यांनी अडचणी देखील सांगितल्या, त्यावर आम्ही मात केली आहे. पहिल्यांदा तर कोल्हापूर जिल्ह्यातले काही माझ्याकडे आमचे सदस्य आले होते, त्यांनी सांगितलं की नदीकाठी आमचा आहे पूर त्या ठिकाणी येतो, त्याच्यावर आता आपण व्यवस्था उभी केली आहे. केवळ 20,000 रुपये अधिकचा खर्च केला तर मोनोपोलवर आपल्याला ते उभारता येतं आणि कुठलीही अडचण न येता त्या ठिकाणी आपल्याला करता येतं. ज्या ठिकाणी मल्टिपल शेतकरी आहेत त्या ठिकाणी त्यांना एकत्रित करून आपल्याला बूस्टर त्याला लावून देता येतं. त्याच्यामुळे दूर शेती असेल तर तिथपर्यंत देखील आपल्याला पाणी नेता येतं. जिथे पाणी पातळी खाली गेलेली आहे त्या ठिकाणी 7.5च्या ऐवजी 10 HP पर्यंत आम्ही आता देण्याचं मान्य केलेलं आहे. पण टाळ्या वाजवण्याच्या आधी त्यातली अट समजून घ्या. 7.5 HP पर्यंत पूर्ण सबसिडी मिळेल. पुढच्या 2.5 HP ची सबसिडी याकरता मिळणार नाही की नियमाने
200 फुटाच्या खाली आपल्याला उपसा करता येत नाही. पण शेतकऱ्यांची अडचण पाहता आपण आता निर्णय गेला 10 HP पर्यंत देखील आपण देणार आहोत. त्यामुळे उरलेल्या 2.5 HP पैसे भरावे लागतील, कारण नाहीतर आपण अतिरिक्त पाणी उपसाला इन्सेंटिव्हाइज करतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आता याही व्यतिरिक्त जर काही प्रश्न आले तर तेही प्रश्न आपण निश्चितपणे या ठिकाणी निकाली काढू. याच सोबत एक अजून महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला, तो म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना तर चालू राहणार आहे. सौर कृषी वाहिनीचं मी सांगितलेलं आहे, ते देखील या ठिकाणी चालू राहणार आहे. RDSSच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आता आपण कामं सुरू केलेली आहेत. आणि विशेषतः कालच मी एक बैठक घेतली आणि 2030 साली आपली मागणी ही प्रचंड वाढणार आहे. त्यानुसार आपण मोठ्या प्रमाणात विजेची निर्मिती आणि वीज विकत घेण्याचे करार देखील केलेले आहेत. पण त्याचं वहन करण्याकरता कॉरिडॉर्सची गरज आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉरिडॉर्सची निर्मिती सुरू केलेली आहे. त्याचा पाठपुरावा आपण करतो आणि पूर्णपणे फ्युचर रेडी कॉरिडॉर अशा प्रकारची एक व्यवस्था आपण उभी केलेली आहे. भविष्यात लागणारी कॅपॅसिटीमध्ये गुंतवणूक करण्याकरता आपण रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला 2035 पर्यंतचा. त्या प्लॅनला मान्यता दिली, त्याच्याकरता लागणारे रिसोर्सेस याचं टायअप आपण केलं आणि त्याचं काम देखील आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे आता वीज आहे पण वहन करण्याची क्षमता नाही, अशा प्रकारची आपल्याला परिस्थिती कुठेही पाहायला मिळणार नाही. आता या ठिकाणी आपण जर बघितलं तर एक मुद्दा आला, मला वाटतं आमच्या सुनील प्रभूंनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अडाणींना कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी सौर आणि हे जे काही आपलं थर्मल असतं याचं बंडलिंग करण्याच्या संदर्भात बेकायदेशीर अशा प्रकारचा एक कॉन्ट्रॅक्ट दिला. पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की सेंट्रल इलेक्ट्रिक अथॉरिटीने हे सांगितलं की सर्व वितरण कंपन्यांना या ठिकाणी 2033-34 पर्यंतच्या उच्चतम मागणीचा अंदाज घेऊन आणि केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या निर्देशानुसार दरवर्षी संसाधन पर्याप्तीचा अभ्यास करणे, त्यानुसार वीज ग्राहकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेल्या वाढीव विजेचे नियोजन करणे या संदर्भातली कारवाई करायला सांगितली. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने नवीनतम संसाधन पर्याप्तता अभ्यास अहवालानुसार जे काही महावितरणला सूचना दिल्या त्यानुसार महावितरणने 6,748 मेगावॅट कोळशावर आणि 8,966 मेगावॅट सौर ऊर्जा अशी अधिकची वीज खरेदी करण्याचं ठरवलं. आता हे जे बंडलिंग आपण करतो सौर आणि कोळशाचं, याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर आपल्याला पुढचे 25 वर्ष एका रेटनी वीज मिळाली पाहिजे. केंद्र सरकारने खूप चांगली व्यवस्था उभी केली, कारण सौर ऊर्जा जी असते त्याचं दर वाढत नाही, उलट डेप्रिसिएशन आपल्याला प्राप्त होतं. आणि कोळशाची जी वीज आहे, कोळशाचे दर वाढतात, मेंटेनन्सचे दर वाढतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये वाढ होतच असते. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये स्वस्त वीज मिळावी आणि 25 वर्ष एकाच दराने वीज मिळावी